नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन. मी नंदादीप नेत्रालय येथे नेत्रतज्ञ म्हणून काम करतो. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे की जर तुम्हाला मोतीबिंदूचं निदान झालेलं असेल आणि तुम्ही आमच्याकडे जर चेकअपला आलात तर कुठल्या कुठल्या तपासण्या या मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या आधी गरजेच्या असतात याविषयी आपण थोडक्यात बोलूया. सर्वप्रथम बऱ्याचदा आमच्याकडे जे रुग्ण येतात त्यांना थोडंसं अंधुक दिसायला लागलेलं असतं किंवा त्यांना रात्री लाईटचा त्रास होत असतो. काही लोकांना मात्र दिसणं बरंच कमी झालेलं असतं आणि अशा वेळी ज्यावेळी आम्ही त्यांची प्रिलिमिनरी चेकअप करतो तर त्यामध्ये आम्हाला त्यांना मोतीबिंदूची लागण झालेली आहे याची हे लक्षात येतं आणि हे लक्षात आल्यानंतर आम्ही त्यांना काही तपासण्या सांगतो. याच्यात सगळ्यात महत्त्वाची तपासणी जी आम्ही अगदी सुरुवातीलाच करतो ती आहे डोळ्याचे मेजरमेंट्स. हे आम्ही सुरुवातीला यासाठी करतो की डोळा जो नैसर्गिक स्थितीमध्ये असतो म्हणजे ज्याच्यामध्ये आम्ही आत्ता कुठलेही ड्रॉप्स घातलेले नसतात अशा स्थितीमध्ये याचं मेजरमेंट केलं तर त्याची ॲक्युरसी सगळ्यात जास्त असते. या मेजरमेंटमध्ये आम्ही मुख्यत्वे डोळ्याची जी लेंथ आहे ज्याला आम्ही ॲक्झियल लेंथ म्हणतो हे मेजर करतो. बुबुळाची जी वक्रता आहे ज्याला आम्ही केरॅटोमेट्री म्हणतो ही मेजर करतो आणि डोळ्यातली विविध अंतरं जी आहेत म्हणजे बुबुळापासून लेन्सचं अंतर, लेन्सपासून पडद्याचं अंतर हे सगळे मेजरमेंट केले जाते. आणि हे आम्ही हाताने करतो का तर नाही, ह्याच्यासाठी आता अतिशय अद्ययावत अशी उपकरणं उपलब्ध आहेत. ह्याच्यामध्ये आमच्याकडे आहे आयल मास्टर 700. हा जगातला सगळ्यात चांगला बायोमीटर मानला जातो. यामध्ये ह्या सर्व मेजरमेंट्स मी जे सांगितले त्याची मेजरमेंट करण्याची त्याची ॲक्युरसी खूप चांगली आहे. या मेजरमेंट झाल्यानंतर आम्ही जर त्या रुग्णाच्या बुबुळामध्ये काही दोष वाटले तर बुबुळासाठी अधिक टेस्ट सांगतो ज्याच्यामध्ये पेंटाकॅम म्हणजेच बुबुळाची टोपोग्राफी ही केली जाते. काही रुग्णांना बुबुळाचं स्पेक्युलर काउंट म्हणजे जर त्यांची बुबुळाच्या आत एक लेअर असतो ज्याला एंडोथिलियम म्हणतात याच्यात जर आम्हाला काही दोष जाणवले तर त्या आम्ही टेस्ट करून घेतो. काही रुग्णांना आम्हाला ऑपरेशनच्या आधी सुद्धा थोडासा कोरडेपणा आहे असं जाणवतं अशा मी ड्राय आयच्या टेस्ट करून घेतो. या टेस्ट झाल्यानंतर जर तुम्हाला मोतीबिंदू ऑपरेशनची गरज असेल तर त्यानंतर आम्ही बाहुली मोठी करायचं औषध घालतो आणि त्याचबरोबर आपल्या पडद्याची तपासणी सुद्धा केली जाते. या पडद्याच्या तपासणीमध्ये मुख्यतः 2 प्रकारच्या टेस्ट होतात. यातली पहिली टेस्ट असते ती म्हणजे फंडस फोटो म्हणजे आम्ही पडद्याची पूर्ण चेकअप करून घेतो. दुसरं OCT टेस्ट हे एखाद्या प्रकारचा CT स्कॅन असतो जो आम्ही आपल्या डोळ्याच्या पडद्याचा करत असतो. या दोन्ही टेस्टमध्ये तुमच्या पडद्यामध्ये कुठले जर दोष असतील, अगदी बारीक दोष जरी असतील जे आपल्याला आपल्या साध्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत असे दोष सुद्धा या पडद्याच्या तपासणीमध्ये आपल्याला कळून येतात. या सर्व तपासण्यांचा मुख्य जो उपयोग असतो तो म्हणजे पुढची आपलं जी निर्णय प्रक्रिया आहे ती करण्याबाबत. या निर्णय प्रक्रियेमध्ये मुख्यत्वे काय काय गोष्टी असतात. सगळ्यात महत्त्वाचं आम्ही हे पाहतो की तुम्हाला दृष्टी येण्याची शक्यता कशी आहे. जर तुमच्या सर्व तपासण्या चांगल्या असतील, याच्यामध्ये बुबुळापासून मागच्या नसेपर्यंत कुठलेही दोष नसतील तर आम्हाला माहिती असतं की तुम्हाला दृष्टी ही चांगलीच येणार आहे ऑपरेशन नंतर. तपासणीच्या दरम्यान जर आम्हाला काही विशिष्ट दोष आढळले जसं पडद्यामध्ये काही दोष आहेत किंवा नसेमध्ये काही दोष आहेत तर या दृष्टीनं आपल्याला 2 गोष्टी कराव्या लागतात. एक, ह्याच्यासाठी आपल्याला काही ट्रीटमेंटची गरज आहे का हे पाहावं लागतं. तसंच तुम्हाला दृष्टीची शक्यता किती असेल ऑपरेशननंतर याविषयी सुद्धा तुम्हाला याची माहिती दिली जाते. त्याचप्रमाणे आपण लेन्स कुठली निवडायची हे सुद्धा या सर्व तपासण्यांवरच अवलंबून असतं. बुबुळाची जी वक्रता आहे ती ज्यावेळी आम्ही तपासतो त्यानंतर सुद्धा आपल्याला लेन्स कुठल्या प्रकारची वापरायची आहे किंवा ऑपरेशनच्या दरम्यान तुमच्या बुबुळाची वक्रता नॉर्मलाइज करण्यासाठी आपण कुठल्या प्रकारची पद्धती वापरायची आहे याच्यावर आम्ही विचार करत असतो आणि त्यानुसार आम्ही डिसिजन घेत असतो. आता ह्या सर्व तपासण्या झाल्यानंतर ज्यावेळी आम्ही फायनली तुम्हाला सांगतो की तुम्हाला ह्या पद्धतीची लेन्स गरजेची आहे ज्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल आणि दुसरं तुम्हाला दृष्टी येण्याची शक्यता किती आहे याची सुद्धा तुम्हाला कल्पना दिली जाते.
तुम्हाला लेन्स कुठली निवडायची यासाठी 2 किंवा 3 ऑप्शन्स हे दिले जातात. ही लेन्स कुठली निवडायची ही या ऑपरेशनच्या आधीच्या तपासण्यांवर अवलंबून असतंच, पण त्याचबरोबर तुमच्या गरजा, तुमच्या भविष्यातल्या गरजा आणि तुम्हाला आत्ता होणारे त्रास या सगळ्यांवर डिपेंड आपली लेन्स चॉईस असते. ह्या सर्व मेजरमेंटमधून आम्ही ज्यावेळी लेन्स चॉईस करतो त्याचप्रमाणे तुम्हाला जर अद्ययावत अशा टोरिक लेन्स, ट्रायफोकल लेन्सेस किंवा ईडॉफ लेन्स गरजेच्या आहेत की नाहीत आणि त्याचप्रमाणे तुम्हाला त्या उपयुक्त होतील की नाही हे सुद्धा आम्हाला या सर्व मेजरमेंटवरनं दिसून येतं. जसं एक्झाम्पल, जर आम्हाला बुबुळाच्या वक्रतेमध्ये काही दोष आढळला तर आम्ही तुम्हाला टोरिक लेन्सचा सल्ला देतो. तसंच आमच्या मेजरमेंटमध्ये तुमच्या डोळ्याचं सेंट्रेशन, ओव्हरऑल डोळ्याची हेल्थ ही व्यवस्थित असेल तर तुम्हाला अद्ययावत अशा ईडॉफ किंवा ट्रायफोकल लेन्सेसचा सल्ला दिला जातो. त्याची सर्व माहिती डॉक्टर आणि समुपदेशक तुम्हाला देतील. तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये कुणालाही जर मोतीबिंदू चालू झालेला असेल तर जरूर तुम्ही आमच्या हॉस्पिटलला भेट देऊ शकता. आमच्या इथले अद्ययावत इक्विपमेंट तसेच सर्व तज्ज्ञ डॉक्टर्स तुम्हाला योग्य तो सल्ला देतील. धन्यवाद.